हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलोअल्केन्स अँड हॅलोरिन्स आणि आपण लास्ट लेक्चरला ऑप्टिकल आयसोमेरिझम हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. ऑप्टिकल आयसोमेरिझम याच्यामध्ये आपण फर्स्ट काय पाहतोय, बेसिक टर्म्स पाहतोय आणि लास्ट लेक्चरला आपण 5 बेसिक टर्म्स कंप्लीट केलेत. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट कोणते पाहिले, ऑर्डिनरी लाईट, सेकंड इज मोनोक्रोमॅटिक लाईट, थर्ड इज प्लेन पोलराइज्ड लाईट दॅट इज PPL, फोर्थ इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी अँड 5 नंबर ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. तर हे 5 आपण बेसिक टर्म्स पाहिलेले आहेत. तर आज आपण त्याच्या पुढच्या बेसिक टर्म्स पाहतोय. याच्यामध्ये नेक्स्ट आहे 6 नंबर. 6 नंबर इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. तर ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणजे काय, जे आपण 5 नंबर पाहिली होती बेसिक टर्म ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. तर आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युलची डेफिनेशन काय सांगितली होती, दी मॉलिक्युल्स विच रोटेट PPL आर कॉल्ड ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. 5 नंबर म्हणजे जे मॉलिक्युल PPL रोटेट करतात अशा मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणतो. आज आपण पाहतोय 6 नंबर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणजे काय, एकदम सिंपल डेफिनेशन आहे, बरोबर त्याच्या अपोजिट डेफिनेशन आहे. दी मॉलिक्युल्स डेफिनेशन, दी मॉलिक्युल्स विच डू नॉट रोटेट, दी मॉलिक्युल्स विच डू नॉट रोटेट, दी मॉलिक्युल्स विच डू नॉट रोटेट PPL आर कॉल्ड ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. तर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणजे कोणते मॉलिक्युल असतात, जे मॉलिक्युल्स PPL रोटेट करत नाहीत अशा मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणतो. जे रोटेट करतात ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात, जे रोटेट करत नाहीत ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात. आपण एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युलचे एक्झाम्पल्स आहेत वॉटर, फॉर्म्युला H2O. नेक्स्ट आहे इथेनॉल C2H5OH इथेनॉल. नेक्स्ट आहे इथाइल क्लोराइड. नेक्स्ट इज 1-क्लोरोप्रोपेन. तर हे जे सर्व मॉलिक्युल्स आहेत, हे सर्व मॉलिक्युल्स कोणते आहेत, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. म्हणजे जर आपण PPL याच्यामधून जर आपण पास केली तर PPL रोटेट होत नाही, म्हणून अशा मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स म्हणतो. डायग्राममध्ये तुम्हाला समजेल, दिस इज PPL. लास्ट लेक्चरला आपण PPLची डायग्राम काढली होती. दिस इज PPL. फक्त एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. दिस इज PPL. आणि समजा ही PPL आपण वॉटरमधून पास केली, इथे आपण काय ठेवलं, वॉटर H2O. तर आपल्याला ही जी PPL आहे, ही PPL रोटेट झालेली दिसणार नाही, ॲज इट इज दिसेल आपल्याला. रोटेट झाली का, हे लेफ्ट साईड किंवा राईट साईडला नाही रोटेट झालेली. PPL आपण काय केलं, वॉटरमधून पास केले, आपल्याला काय मिळाले, हे डायग्राम मिळाले. याच्यामध्ये PPL रोटेट झाले का, PPL रोटेट झालेलं नाही. राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला ही PPL रोटेट झालेली नाही, म्हणून अशा मॉलिक्युलला आपण काय म्हणतो, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. समोर डेफिनेशन, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह मॉलिक्युल्स, दे मॉलिक्युल्स which do not rotate PPL are called as optically inactive molecules. For example, water, ethanol, ethyl chloride, 1-chloropropane, etc. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 7 नंबर स्टेरिओ सेंटर. 7 नंबर आहे स्टेरिओ सेंटर. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टेरिओ सेंटर. तर स्टेरिओ सेंटर म्हणजे काय, एकदम सिंपल डेफिनेशन आहे. an atom at which an interchange of atoms or groups produces a stereoisomer is called stereo center.
तर स्टेरिओ सेंटर म्हणजे काय पहा, an atom at which an interchange of atoms or groups produces a stereoisomer. an atom at which म्हणजे ॲटमवरचे जे काय ॲटम असतील किंवा ग्रुप असतील ते जर आपण इंटरचेंज केले, इंटरचेंज म्हणजे काय, जर आपण अदलाबदल केली तर काय तयार होतं, स्टेरिओ आयसोमर तयार होतो आणि त्या ॲटमला काय म्हणतात, स्टेरिओ सेंटर असं म्हणतात. an atom at which an interchange of atoms or groups produces a stereoisomer is called stereocenter. म्हणजे एखाद्या ॲटमवरचे जर आपण ॲटम किंवा ग्रुप जर आपण इंटरचेंज केले तर आपल्याला काय मिळतो, एक नवीन स्टेरिओ आयसोमर मिळतो. मग अशा ॲटमला आपण काय म्हणणार, स्टेरिओ सेंटर. पहा याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये हा पॉईंट क्लिअर होईल. आपण एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट घेऊया आपण सिस ब्यूट 2Ne. कसं काढणार स्ट्रक्चर तुम्ही, सिस ब्यूट 2Ne, दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे H आणि CH3. ह्या कार्बन ॲटमला पण अटॅच आहे H आणि CH3. The name of this molecule is cis-but2ene. cis-but2ene. पाहा हा जो कार्बन ॲटम आहे ह्या कार्बन ॲटमवरचे आपण काय करूया, हायड्रोजन आणि मिथेन आपण इंटरचेंज करूया. म्हणजे CH3च्या ठिकाणी आपण हायड्रोजन लिहूया आणि हायड्रोजनच्या ठिकाणी आपण CH3 लिहूया. म्हणजे Hच्या ठिकाणी आपण CH3 लिहूया आणि CH3च्या ठिकाणी H. म्हणजे काय होईल पहा, C डबल बॉन्ड C. ह्या कार्बन ॲटमवरचे H आणि CH3 ॲज इट इज. ह्या कार्बन ॲटमवरचे H आणि CH3 ॲज इट इज. फक्त ह्या कार्बन ॲटमवरचे आपण काय करूया, H आणि CH3च्या पोझिशन आपण चेंज करूया. समजा आपण इथं लिहूया CH3 आणि इथं आपण लिहूया H. तर आपल्याला काय मिळालं, एक नवीन स्टेरिओ आयसोमर मिळाला. हा कोणता होता, सिस होता. हा कोणता आहे सांगा, ट्रान्स आहे. हा कोणता आहे, ट्रान्स. कारण डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला काय आहेत, आयडेंटिकल ॲटम्स आहेत. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्स म्हणतो. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ट्रान्स ब्यूटोएनी. पहा म्हणजे ह्या ॲटमवरचे जर आपण ॲटम किंवा ग्रुप जर इंटरचेंज केले तर आपल्याला काय मिळालं, एक नवीन स्टेरिओ आयसोमर मिळाला. म्हणून ह्या कार्बन ॲटमला काय म्हणायचं, स्टेरिओ सेंटर म्हणायचं. जर आपण ह्या कार्बन ॲटमवरचे चेंज केले असते तर आपल्याला नवीन आयसोमर मिळालं असतं का, आपण याच्यावरचे केले म्हणून आपल्याला ट्रान्स मिळाला. जर आपण ह्या कार्बन ॲटमवरचे H आणि CH3च्या पोझिशन जर आपण चेंज केल्या असत्या तर आपल्याला नवीन स्टेरिओ आयसोमर मिळालं असतं का, तर मिळाला असता. म्हणून हा सुद्धा काय आहे, स्टेरिओ सेंटर. SC म्हणजे काय, स्टेरिओ सेंटर. हा पण काय आहे सांगा, स्टेरिओ सेंटर. हा पण काय आहे, स्टेरिओ सेंटर. जर तुम्ही याच्या पोझिशन जर तुम्ही चेंज केला तर तुम्हाला काय मिळेल, सिस मिळेल. आलं लक्षात. म्हणजे असा ॲटम की ज्या ॲटमवरचे ॲटम्स आणि ग्रुप्स इंटरचेंज केल्यामुळं आपल्याला एक नवीन स्टेरिओ आयसोमर मिळतो. अशा ॲटमला काय म्हणतात, स्टेरिओ सेंटर असं म्हणतात. समजलं, नोट डाऊन, स्टेरिओ सेंटर. 8 नंबर कायरल सेंटर. 8 नंबर कायरल सेंटर. देन व्हॉट इज मीन बाय कायरल सेंटर. तर कायरल सेंटर म्हणजे काय पहा, तर याचे डेफिनेशन आहे an atom which is attached to 4 different atoms or groups is called chiral center. What is meant by chiral center? Chiral center means an atom which is attached to 4 different atoms or groups is called chiral center. म्हणजे जो ॲटम, असा एक ॲटम की जो ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असेल, 4 वेगवेगळ्या ॲटमला किंवा ग्रुपला अटॅच असेल, अशा ॲटमला काय म्हणतात, कायरल सेंटर असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल समजा हा ॲटम आहे कार्बन ॲटम आणि या कार्बन ॲटमला अटॅच आहे एक W, एक आहे X, एक आहे Y आणि एक आहे Z. म्हणजे ह्या ॲटमला एक 4 वेगवेगळे ॲटम आणि ग्रुप अटॅच आहेत. म्हणून अशा ॲटमला आपण काय म्हणतो, कायरल सेंटर. दिस इज कॉल्ड कायरल सेंटर. कायरल सेंटर म्हणजे काय समजलं, असा ॲटम की जो ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असतो, अशा ॲटमला काय म्हणतात, कायरल सेंटर असं म्हणतात. मग डेफिनेशन काय सांगता येईल, ॲन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड कायरल सेंटर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट वन लिहायचं आहे
if chiral center is carbon, if chiral center is carbon, then it is called chiral carbon, then it is called chiral carbon, then it is called chiral carbon. पहा chiral carbon म्हणजे काय, if chiral center is carbon, जर समजा chiral center हा कार्बन ॲटम असेल तर त्याला काय म्हणतात, chiral कार्बन असं म्हणतात. म्हणजे आपल्याला इथे एक न्यू डेफिनेशन पाहता येईल, ते म्हणजे कोणती, कायरल कार्बन. पहा न्यू पॉईंट आहे, याच्यामधलाच पॉईंट येतो कायरल कार्बन. कायरल कार्बन इज ऑल्सो कॉल्ड असिमेट्रिक कार्बन. कायरल कार्बन इज कॉल्ड असिमेट्रिक कार्बन. कायरल कार्बनलाच काय म्हणतात, असिमेट्रिक कार्बन ॲटम असं म्हणतात. मग आपल्याला याची डेफिनेशन काय सांगता येईल, व्हॉट इज मीन बाय कायरल कार्बन ऑर असिमेट्रिक कार्बन. पहा डेफिनेशन, ए टेट्राहेड्रल, डेफिनेशन आहे ए टेट्राहेड्रल कार्बन ॲटम, ए टेट्राहेड्रल कार्बन ॲटम which is attached to four different atoms or groups, four different atoms or groups is called chiral carbon atom or asymmetric carbon atom. तर chiral carbon atom म्हणजे काय, a tetrahedral carbon atom which is attached to four different atoms or groups is called chiral carbon atom or asymmetric carbon atom. म्हणजे जो टेट्राहेड्रल कार्बन ॲटम हा चार वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच असेल अशा कार्बन ॲटमला काय म्हणतात, कायरल कार्बन म्हणतात किंवा असिमेट्रिक कार्बन म्हणतात. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल ब्युटॅन टू ओएल, फॉर एक्झाम्पल ब्युटॅन टू ओएल. what is the structure of butane to oil, but 4 carbon atom 1 2 3 and 4. कार्बन कार्बनमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड. ब्युटॅन टू ओएल म्हणले, ओएल म्हणजे कोणता फंक्शन ग्रुप आला, OH, आणि तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, सेकंड कार्बन ॲटमला. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम. सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच करायचा, OH. कार्बन ॲटमच्या राहिलेल्या फॅलन्सी कशाने सॅटिस्फाय करायचे आहेत, हायड्रोजन ॲटमना. याला 3 कमी आहेत, 3 2, याला 1 कमी आहे, तो H आपण इथे दाखवूया. याला 3 कमी आहेत, CH3. दिस इज ब्युटॅन टू ओएल. आता याच्यामध्ये पहा जो स्टार केलेला कार्बन ॲटम आहे, मी स्टार करतो ह्या कार्बन ॲटमला. पहा हा जो स्टार केलेला कार्बन ॲटम आहे तो 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे. 1 इज हायड्रोजन ॲटम, सेकंड इज इथाइल ग्रुप, थर्ड इज OH ग्रुप अँड फोर्थ इज मिथाइल ग्रुप. म्हणजे हा कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे. अँड देअरफॉर दिस कार्बन इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. दिस इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. आणि जो कार्बन ॲटम कायरल असतो, त्याच्यावरती काय केलं जातं, एक स्टार केलं जातं, त्याला काय म्हणतात, ॲस्टेरिक्स. कायरल कार्बन ॲटम इज डिनोटेड बाय ॲस्टेरिक्स. पहा इथे टोटल किती कार्बन ॲटम आहेत, 4 कार्बन ॲटम आहेत. 4 पैकी आउट ऑफ 4 ओनली 1 कार्बन ॲटम इज कायरल कार्बन ॲटम बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. हा जो कार्बन ॲटम आहे तो कायरल असेल का, नाही, कारण तो 3 हायड्रोजन ॲटमला अटॅच आहे. 4ही ॲटम कसे पाहिजे, त्याचे डिफरंट पाहिजेत. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर आपल्याला सेकंड एक्झाम्पल पाहता येईल. एक्झाम्पल सेकंड, 2 क्लोरोब्युटेन. एक्झाम्पल सेकंड, 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर काय करता येईल, CH3 CHCl CH2 CH3. तर याच्यामधला कोणता कार्बन ॲटम हा कायरल कार्बन ॲटम आहे, एकदम सिंपल आहे. पहा हा जो H आहे तो H मी थोडंसं काय लिहितो आहे, एकदम सिंपल फॉर्ममध्ये करतो आहे. हा H पहा इथे H, मी इथे H अटॅच करतो आहे. इथे H अटॅच केल्यामुळं आपल्याला क्लिअर कट दिसतं आहे की हा कार्बन ॲटम 4 वेगवेगळ्या ॲटमला आणि ग्रुपला अटॅच आहे. आणि त्यामुळे हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे, कायरल कार्बन ॲटम आहे. दिस इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. आलं लक्षात. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय, ए टेट्राहेड्रल कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स इज कॉल्ड कायरल कार्बन ॲटम. आपण याचे अजून काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा
कायरल कार्बनमध्ये आपण 2 एक्झाम्पल पाहिलेत, ब्युटॅन टू OL अँड 2 क्लोरोब्युटेन. अजून याचे काय एक्झाम्पल्स आहेत, तर आपण याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल पाहूया, लॅक्टिक ॲसिड. थर्ड एक्झाम्पल इज लॅक्टिक ॲसिड. तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय आहे, तर लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे CH3CH COOH OH. दिस इज लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिडमध्ये टोटल 3 कार्बोनेटम आहेत. ह्या 3 कार्बोनेटमपैकी कोणता कार्बोनेटम हा असिमेट्रिक कार्बोनेटम आहे, म्हणजेच कायरल कार्बोनेटम आहे. तर हा जो H आहे तो H थोडा वेळ आपण असं लिहूया, हा H आपण इथे लिहिला. तर आता सांगा कोणता कार्बोनेटम हा कायरल कार्बोनेटम असेल. एकदम सिंपल आहे. दिस वन इज कायरल कार्बोनेटम बिकॉज दिस कार्बोनेटम इज अटॅच टू 4 डिफरंट ॲटम्स ऑर ग्रुप्स. जो कार्बोनेटम कायरल आहे त्याच्यावरती काय करायचं आहे, स्टार करायचं आहे. ज्याच्यावरती स्टार केलेला आहे तो कार्बोनेटम कोणता आहे, कायरल कार्बोनेटम आहे. म्हणजे लॅक्टिक ॲसिडमध्ये कायरल कार्बोनेटम किती आहे, 1 आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर्थ एक्झाम्पल ग्लुकोज. फोर्थ एक्झाम्पल ग्लुकोज. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. The molecular formula of glucose is C6H12O6 and the structure of glucose is ग्लुकोजचं स्ट्रक्चर काय आहे, तर याच्यामध्ये टोटल किती कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत. तर याच्यामध्ये टॉपला काय लिहायचं, CHO म्हणजे याच्यामध्ये आला फर्स्ट कार्बन. त्यानंतर लास्टला काय अटॅच करायचं, लास्टला अटॅच करायचं CH2OH म्हणजे किती कार्बन आले, 2 कार्बन, 1 and 2. त्यानंतर याच्यामध्ये दिस इज फर्स्ट कार्बन, दिस इज सेकंड कार्बन, then this is third carbon, then this is fourth, this is fifth and this is sixth carbon. हे झाले 6 कार्बन. सेकंड कार्बनच्या राईट साईडला काय अटॅच करायचा, OH आणि लेफ्ट साईडला काय अटॅच करायचा, H. त्यानंतर थर्ड कार्बनच्या लेफ्ट साईडला OH अटॅच करायचा, राईट साईडला H. त्यानंतर 4 नंबर आणि 5 नंबरच्या राईट साईडला काय अटॅच करायचं, OH आणि लेफ्ट साईडला काय अटॅच करायचं, HH. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजमध्ये टोटल 6 कार्बोनेटम आहेत. त्यापैकी किती कार्बोनेटम हे कायरल कार्बोनेटम आहेत, याच्यावरती क्वेश्चन पण आपल्याला नीटमध्ये आणि जेईमध्ये विचारला जातो. हाऊ मेनी कायरल कार्बोनेटम्स आर प्रेझेंट इन ग्लुकोज मॉलिक्यूल. याच्यामध्ये फर्स्ट कार्बोनेटम आहे का, नाही आहे. लास्ट कार्बोनेटम आहे का, नाही आहे. राहिलेले जे 4 कार्बोनेटम आहेत म्हणजे कोणते, सेकंड कार्बोनेटम, थर्ड कार्बोनेटम, फोर्थ कार्बोनेटम अँड फिफ्थ कार्बोनेटम. तर हे जे 4 कार्बोनेटम आहेत हे 4 कार्बोनेटम कोणते आहेत, कायरल कार्बोनेटम आहेत. म्हणजे ग्लुकोजमध्ये किती कायरल कार्बोनेटम आहेत, तर 4 कायरल कार्बोनेटम आहेत. त्यात याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायचे आहे. नोट काय लिहायचे, कायरल सेंटर इज स्टेरिओ सेंटर. कायरल सेंटर इज स्टेरिओ सेंटर but stereo center is not chiral center. म्हणजे कायरल सेंटर हा काय असतो, स्टेरिओ सेंटर असतो. कायरल सेंटर इज स्टेरिओ सेंटर बट स्टेरिओ सेंटर इज नॉट कायरल सेंटर. म्हणजे जे कायरल सेंटर असतात ते नेहमी स्टेरिओ सेंटर असतात, परंतु जे स्टेरिओ सेंटर असतात ते कायरल सेंटर असतात किंवा ते मे बी और मे नॉट बी कायरल सेंटर. लक्षात नोट डाऊन. आता आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, कायरल सेंटर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे 9 नंबर कायरल मॉलिक्युल्स. 9 नंबर कायरल मॉलिक्युल्स. कायरल मॉलिक्युल्स. व्हॉट आर कायरल मॉलिक्युल्स? The molecules which contain chiral center. The molecules which contain chiral center are called chiral molecules. तर कायरल मॉलिक्युल्स कुणाला म्हणतात, ज्या मॉलिक्युल्समध्ये काय असतो, कायरल सेंटर असतो, अशा मॉलिक्युलला काय म्हणतात, कायरल मॉलिक्युल्स म्हणतात. द मॉलिक्युल्स विच कंटेन्स कायरल सेंटर आर कॉल्ड कायरल मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल लॅक्टिक ॲसिड. तर लॅक्टिक ॲसिडचं आत्ता आपण स्ट्रक्चर काढलं होतं. काय स्ट्रक्चर होतं CH3CH COOH
OH. दिस इज कायरल सेंटर. तर हा जो कार्बन ॲटम आहे तो काय आहे, कायरल सेंटर आहे, किंवा याला आपण म्हणू शकतो आता कायरल कार्बन. तर ज्या मॉलिक्युल्समध्ये कायरल सेंटर असतो अशा मॉलिक्युलला काय म्हणायचं, कायरल मॉलिक्युल्स. एकदम सिम्पल आहे. द मॉलिक्युल्स विच कंटेन्स कायरल सेंटर आर कॉल्ड कायरल मॉलिक्युल्स. देन 10 number is 10 number achiral molecules. Then 10 number achiral molecules. अकायरल मॉलिक्युल्स. तर अकायरल मॉलिक्युलचे डेफिनेशन काय सांगायचे, बरोबर याच्या अपोजिट डेफिनेशन सांगायचे. द मॉलिक्युल्स विच डू नॉट कंटेन्स द मॉलिक्युल्स विच डू नॉट कंटेन the molecules which do not contain chiral center are called achiral molecules. तर achiral molecules म्हणजे काय, the molecules which do not contain chiral center are called achiral molecules. म्हणजे ज्या मॉलिक्युल्समध्ये कायरल सेंटर नसतो अशा मॉलिक्युलला काय म्हणतो आपण, achiral molecules. फॉर एक्झाम्पल 2-chloropropane. फॉर एक्झाम्पल 2-chloropropane. तर 2-chloropropane स्ट्रक्चर काय करता येईल आपल्याला, CH3CL. दिस इज 2-chloropropane. ह्या 2-chloropropane कायरल सेंटर आहे का. हा कार्बन जर आपण हा जो H आहे तो जर H आपण असा लिहिला तर हा जो कार्बन आहे तो कायरल कार्बन होईल का, नाही होणार. कारण ह्या कार्बन काय अटॅच आहेत, 2 सेम मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे हा कायरल कार्बन नाही आहे किंवा कायरल सेंटर नाही आहे. त्यामुळे अशा मॉलिक्युलला काय म्हणायचं आपण, अकायरल मॉलिक्युल्स. द मॉलिक्युल्स विच डू नॉट कंटेन कायरल सेंटर आर कॉल्ड अकायरल मॉलिक्युल्स. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे, एक नोट लिहायचं आहे. नोट काय लिहायचं आहे, नोट आहे कायरल मॉलिक्युल्स आर chiral molecules are non-superimposable. Chiral molecules are non-superimposable mirror images of each other. Chiral molecules are non-superimposable mirror images of each other. म्हणजे कायरल मॉलिक्युल हे कसे असतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात. आता हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस म्हणजे काय पहा, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. तर याच्यामध्ये आपण एक फर्स्ट लेटर घेऊया आपण, पी लेटर. इंग्रजी आपण कोणतं लेटर घेतलं आहे, पी लेटर. तर आपण ह्या पीच्या शेजारी जर समजा आपण हा मिरर ठेवला तर पीची इमेज आपल्याला मिररमध्ये कशी दिसेल, तर मिररमध्ये आपल्याला अशी दिसेल. पाहता हे काय आहे, आपली मिरर इमेज. हे मिरर इमेज उचलायचे आणि बरोबर याच्यावरती ठेवायचे. करेक्ट मॅच होईल का, ही ही इमेज उचलायचे आणि याच्यावरती ठेवायचे. करेक्ट मॅच होईल का, करेक्ट मॅच होणार नाही. आणि जर करेक्ट मॅच नाही झाली तर याचा अर्थ हे कसं आहे, नॉन सुपर इम्पोजेबल. दिस इज कॉल्ड नॉन सुपर इम्पोजेबल. आणि जे नॉन सुपर इम्पोजेबल असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, कायरल मॉलिक्युल्स म्हणतो. कायरल मॉलिक्युल्स आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. अजून आपण एक्झाम्पल घेऊया. समजा आपण लेटर कोणतं घेतलं, ए हे लेटर घेतलं आणि एच्या शेजारी आपण हा मिरर ठेवला तर मिररमध्ये एची इमेज आपल्याला कशी दिसेल, तर एच दिसणार आहे. बरोबर, आपल्याला काय दिसणार आहे, एच दिसणार आहे ना. एची जर आपण मिरर इमेज बघितले मिररमध्ये तर आपल्याला अशी इमेज दिसेल. ही इमेज उचलायची आणि बरोबर याच्यावरती ठेवायची. करेक्ट मॅच होईल का, येस करेक्ट मॅच होणार. आणि जी करेक्ट मॅच होते त्याला आपण काय म्हणतो, सुपर इम्पोजेबल. जे करेक्ट मॅच होतं त्याला आपण काय म्हणतो, सुपर इम्पोजेबल. आणि जे सुपर इम्पोजेबल असतं ते कसे असतात, अकायरल. आता पहा, एची इमेज आपल्याला ए दिसणार, ही इमेज उचलायची आणि याच्यावरती ठेवायची, ती करेक्ट मॅच होणार. आणि जर करेक्ट मॅच झाली तर याचा अर्थ ते काय आहे, सुपर इम्पोजेबल आहे. आणि जे सुपर इम्पोजेबल असतं त्यांना आपण काय म्हणतो, अकायरल. समजलं. म्हणजे कायरल मॉलिक्युल कसे असतात, नॉन सुपर इम्पोजेबल. आणि अकायरल मॉलिक्युल कसे असतात, सुपर इम्पोसेबल. सॉरी, नोट डाऊन. आत्ता आपण पाहिलं
कायरल मॉलिक्युल्स अँड अकायरल मॉलिक्युल्स. त्यानंतर 11 नंबर आहे कायरॅलिटी. डिफाईन कायरॅलिटी असा 1 मार्कला क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये येऊ शकतो. व्हॉट इज मीन बाय कायरॅलिटी? तर कायरॅलिटी ही एक काय आहे? प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्युल्स, प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्युल्स which are property of molecules which are non-superimposable mirror images of non-superimposable mirror images of each other, mirror images of each other is called chirality. व्हॉट इज मीन बाय कायरॅलिटी? तर कायरॅलिटी म्हणजे काय? ही एक प्रॉपर्टी आहे. कायरॅलिटी ही एक प्रॉपर्टी आहे मॉलिक्युलची. कोणत्या मॉलिक्युलची? जे मॉलिक्युल्स कसे असतात? नॉन सुपर इम्पोजेबल असतात. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर, त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? कायरॅलिटी. तर कायरॅलिटी ही एक अशा मॉलिक्युलची प्रॉपर्टी आहे जे मॉलिक्युल्स नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात. अशा मॉलिक्युलची जी प्रॉपर्टी असते त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय? कायरॅलिटी. कायरॅलिटी म्हणजे काय? द प्रॉपर्टी ऑफ मॉलिक्युल्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर इज कॉल्ड कायरॅलिटी. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे कॉज ऑफ. ह्या सर्व झाल्या बेसिक टर्म्स. आपण किती बेसिक टर्म्स कंप्लीट केलेत? तर आपण 11 बेसिक टर्म्स आपण कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये न्यू पॉईंट आहे कॉज ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. कॉज ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. कॉज ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर कोणता मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतो आणि त्याचं रिझन काय आहे? तो मॉलिक्यूल कसा पाहिजे? असिमेट्रिक और डिससिमेट्री. asymmetry or dissymmetry is responsible for the ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे जो मॉलिक्यूल असिमेट्री आहे किंवा डिसिमेट्रिक आहे अशा मॉलिक्यूल काय शो करतात? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे कॉज ऑफ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी काय आहे? असिमेट्रिक और डिसिमेट्रिक. म्हणजे असिमेट्री और डिसिमेट्री. असिमेट्री म्हणजे डिसिमेट्री इज रिस्पॉन्सिबल फॉर दी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन्स. नेक्स्ट पॉईंट आहे कंडिशन्स फॉर न्यू पॉईंट कंडिशन्स फॉर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. कंडिशन्स फॉर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. तर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीच्या कंडिशन्स कोणकोणत्या आहेत? म्हणजे कोणता मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करेल तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. तर याच्यामध्ये 3 मेन कंडिशन्स आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन आहे कायरल कार्बोनेटम. कायरल कार्बोनेटम. कायरल कार्बोनेटम इज ऑल्सो नोन ॲज असिमेट्रिक कार्बोनेटम. असिमेट्रिक कार्बोनेटम. म्हणजे फर्स्ट कंडिशन कोणती आहे? कायरल कार्बोनेटम और असिमेट्रिक कार्बोनेटम. त्या मॉलिक्यूलमध्ये काय असायला पाहिजे? कायरल कार्बोनेटम असायला पाहिजे, म्हणजेच असिमेट्रिक कार्बोनेटम असायला पाहिजे. त्यानंतर सेकंड नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर. ते जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल कसे पाहिजेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस पाहिजेत. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस पाहिजेत. म्हणजे ओरिजिनल इमेज आणि मिरर इमेज करेक्ट मॅच नाही झाली पाहिजे, त्याला म्हणतो आपण नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे डज नॉट कंटेन एनी एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. द मॉलिक्युल्स डज नॉट कंटेन एनी एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. त्या मॉलिक्यूलमध्ये एकही एलिमेंट्स ऑफ सिमेट्री नसायला पाहिजे. जर या 3 कंडिशन जर असतील तर तो मॉलिक्यूल काय करतो? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करतो. तर कंडिशन्स फॉर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कोणकोणत्या कंडिशन्स आहेत? फर्स्ट कंडिशन आहे त्या मॉलिक्यूलमध्ये काय असायला पाहिजे?
कायरल कार्बन अटॉम असायला पाहिजे, म्हणजेच असिमेट्रिक कार्बन अटॉम असायला पाहिजे. सेकंड कंडिशन काय, ते जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल कशा असायला पाहिजेत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असायला पाहिजेत. आणि थर्ड आहे डज नॉट कंटेन एनी एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. तर त्या मॉलिक्युल्समध्ये एकही एलिमेंट्स ऑफ सिमेट्री नसायला पाहिजे. आता हे एलिमेंट्स ऑफ सिमेट्री म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहेत. नोट डाऊन. आपण न्यू पॉईंट पाहतोय. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री, देर आर 3 एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. एलिमेंट्स ऑफ सिमेट्री किती आहेत, 3 आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन ऑफ सिमेट्री. फर्स्ट इज प्लेन ऑफ सिमेट्री, इन शॉर्ट POS. POS म्हणजे काय, प्लेन ऑफ सिमेट्री. देन सेकंड इज सेंटर ऑफ सिमेट्री. सेकंड इज सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री, इन शॉर्ट COS. COS means center of symmetry. And third is axis of symmetry. Third is axis of symmetry. Axis of symmetry. Axis of symmetry, in short AOS. AOS म्हणजे axis of symmetry. There are 3 elements of symmetry. First is plane of symmetry, POS. Second is center of symmetry, COS. And third is axis of symmetry, AOS. यापैकी एक जरी सिमेट्री मॉलिक्यूलमध्ये असेल तर तो मॉलिक्यूल ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करणार नाही. तो कसा असेल, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असेल. ओके, तर आपण याच्यामध्ये 1 बाय 1 डिस्कस करूया. फर्स्ट आपण बघूया प्लेन ऑफ सिमेट्री. याच्यामध्ये फर्स्ट आहे प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्री, इन शॉर्ट POS. प्लेन ऑफ सिमेट्री. व्हॉट इज मीन बाय प्लेन ऑफ सिमेट्री. प्लेन ऑफ सिमेट्रीचा मिनिंग काय पहा, इमॅजिनरी प्लेन. अँड इमॅजिनरी प्लेन which divides the molecule into two equal parts. प्लेन ऑफ सिमेट्री. तर प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय, अँड इमॅजिनरी प्लेन. हा एक काय आहे, इमॅजिनरी प्लेन आहे. विच डिवाइड्स द मॉलिक्युल्स इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे मॉलिक्युलच्या बरोबर मधून जर आपण एक प्लेन टाकला तर तो मॉलिक्यूल काय होतो, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. म्हणजे मॉलिक्यूल असेल आणि मॉलिक्यूलच्या बरोबर आपण मधून जर समजा एक प्लेन टाकला तर त्या प्लेनमुळे काय होतं, तो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केला जातो. जर 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला तर याचा अर्थ त्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. लक्षात. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल इज वॉटर H2O. तर हा वॉटर मॉलिक्यूल आपण कसं लिहितो पहा, वॉटरचा शेप कसा आहे, बेंड, HOH. दिस इज वॉटर मॉलिक्यूल HOH. तर आपण काय करूया, बरोबर सेंटरमधून काय करूया, प्लेन टाकूया. दिस इज प्लेन. तर आपण हा काय केला, एक सेंटरमधून बरोबर एक प्लेन पास केला आहे. त्याच्यामुळे काय झालं पहा, हा जो मॉलिक्यूल आहे तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. पहा, ह्या साईडचा पार्ट आणि ह्या साईडचा पार्ट कसा आहे, इक्वल पार्ट आहे. थोडक्यात काय याची मिरर इमेज आहे ना, मिरर इमेज. पहा, जर आपण ह्या पार्टला जर आपण एक मिरर ठेवला तर आपल्याला ही इमेज दिसेल, राईट. म्हणजे मॉलिक्यूलमधून जर आपण एक प्लेन पास केला तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला. याचा अर्थ ह्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आलं लक्षात. जर मॉलिक्यूलमधून प्लेन टाकला, एक इमेजिनरी प्लेन, तर तो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होतो. जर डिवाइड झाला तर याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आणि ज्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते असा मॉलिक्यूल कसा असतो, अकायरल मॉलिक्यूल असतो. आणि जो मॉलिक्यूल अकायरल असतो तो डो नॉट शो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. Do not show optical activity. That is optically inactive. Optically inactive. आता वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय आहे,
प्लेन ऑफ सिमेट्री आहे आणि प्लेन ऑफ सिमेट्री असल्यामुळे तो मॉलिक्यूल कसा आहे अकायरल आहे. ज्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते तो मॉलिक्यूल कसा असतो अकायरल असतो आणि जो मॉलिक्यूल अकायरल आहे तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करत नाही आहे. याचा अर्थ तो कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. याचा अर्थ हा मॉलिक्यूल PPL रोटेट करणार नाही. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आपण कोणाला म्हणतो जे मॉलिक्यूल PPL रोटेट करत नाहीत अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह म्हणतो. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे पहा. सेकंड एक्झाम्पल 2-क्लोरोप्रोपेन. सेकंड एक्झाम्पल 2-क्लोरोप्रोपेन. तर 2-क्लोरोप्रोपेनचं स्ट्रक्चर काय आहे पहा CH3 CHCl CH3. दिस इज 2-क्लोरोप्रोपेन. पहा याचं मी सिम्पल स्ट्रक्चर करतो आहे. पहा हा जो कार्बनटम आहे तो मी इथे करतो आहे. हा कार्बनटम ह्या कार्बनटमला काय अटॅच आहे ह्या कार्बनटमला अटॅच आहे. पहा एक अटॅच आहे H, त्यानंतर एक अटॅच आहे Cl, त्यानंतर एक अटॅच आहे हा CH3, इकडे काय अटॅच आहे CH3. तर आपण काय करूया बरोबर सेंटरमधून एक प्लेन पास करूया. म्हणजे पहा आपण जर समजा इथून प्लेन जर आपण पास केला तर हा मॉलिक्यूल काय झाला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला. पहा ह्या साईडचा पार्ट आणि ह्या साईडचा पार्ट. आता हायड्रोजन कार्बन आणि क्लोरीन हे एका प्लेनवरती आले तर ते कन्सिडर करायचे नाहीत. ते त्याच्यामधून आपण प्लेन पास केला आहे. त्यामुळे काय झालं आहे हा जो मॉलिक्यूल आहे तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला आहे. आणि जो मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होतो प्लेन टाकल्यानंतर याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आणि ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असते तो मॉलिक्यूल कसा असतो अकायरल असतो. आणि जो मॉलिक्यूल अकायरल असतो तो कसा असतो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. याचा अर्थ तो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शो करत नाही. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह हा कसा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आलं लक्षात. आपण अजून याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. थर्ड एक्झाम्पल. थर्ड इज दिस इज सायक्लोहेक्झेन आणि याला अटॅच आहेत हे 6Cl. पहा ह्या मॉलिक्यूलमध्ये पहा जर आपण बरोबर सेंटरमधून प्लेन पास केला. कसाही प्लेन तुम्ही पास करा. समजा तुम्ही असा प्लेन पास केला तर काय झाला हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला. किंवा असं जर आपण प्लेन पास केला तरी पण काय होतो तो 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड होतो. याचा अर्थ ह्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री. दिस मॉलिक्यूल कंटेन्स प्लेन ऑफ सिमेट्री अँड देअरफॉर दिस इज अ कायरल मॉलिक्यूल. हेन्स इट इज ऑप्टिकली दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. इट डज नॉट शो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. त्यानंतर पहा याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल दिस इज सायक्लोपेंटेन. पहा इथे एक आपण काय केलं आहे सायक्लोपेंटेन. इथे अटॅच आहे HCl. पहा याच्या बरोबर आपण मधून काय करूया एक प्लेन पास करूया. तर हा काय झाला एक प्लेन. तर पहा ह्या प्लेन पास केल्यानंतर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाईड झाला. पहा हे साईड आणि हे साईड कशी आहे सेमच आहे. याचा अर्थ ह्या साईडला जर आपण म्हणजे हे जी साईड आहे ह्या साईडच्या साईडला जर आपण समजा मिरर ठेवला तर आपल्याला मिररमध्ये हे इमेज दिसेल. म्हणजेच काय थोडक्यात हे मिरर इमेजेस ऑफ एच अदर. याचा अर्थ ह्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे आणि त्यामुळे हा मॉलिक्यूल कसा आहे अकायरल आहे. आणि जो मॉलिक्यूल अकायरल असतो तो कसा असतो ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हा आहे ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. त्यानंतर पहा नेक्स्ट आहे 5 नंबर एक्झाम्पल 2-क्लोरोब्युटेन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2-क्लोरोब्युटेन आणि 2-क्लोरोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे CH3 CHCl CH2 CH3. दिस इज 2-क्लोरोब्युटेन. जसं आपण पाठीमागं 2-क्लोरोप्रोपेन पाहिलं होतं तसंच हे पण आहे 2-क्लोरोब्युटेन. पहा याच्यामध्ये हा जो स्टार केलेला कार्बनटम आहे तो मी कार्बनटम काढला इथं C. पहा ह्या Cला काय काय अटॅच आहे तर एक अटॅच आहे H. दिस इज H. ह्या H त्यानंतर आहे Cl. त्यानंतर ह्या साईडला काय अटॅच आहे CH2 CH3 आणि ह्या साईडला अटॅच आहे CH3. तर आपण बरोबर काय करूया सेंटरमधून बरोबर आपण मधून एक आपण प्लेन पास करूया.
हा प्लेन आपण पास केला, हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झाला का? तर हा मॉलिक्यूल 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड झालेला नाही आहे. याचा अर्थ याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नाही आहे. याचा अर्थ हा मॉलिक्यूल कसा आहे? कायरल आहे. आणि जे मॉलिक्यूल कायरल असतात ते कसे असतात? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. हा कसा आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आलं लक्षात? ज्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री नसते ते मॉलिक्यूल कायरल असतात आणि जे मॉलिक्यूल कायरल असतात त्यांना आपण काय म्हणतो? ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्यूल्स. तर ही झाली आपली फर्स्ट प्लेन ऑफ सिमेट्री. नोट डाऊन. आपण आता फर्स्ट कंप्लीट केली प्लेन ऑफ सिमेट्री आणि आता आपण पाहतोय सेकंड सेंटर ऑफ सिमेट्री COS. तर सेंटर ऑफ सिमेट्री याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहायचं आहे ए पॉईंट फ्रॉम विच टू सेम atoms or groups are at same distance. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय? ए पॉईंट फ्रॉम विच टू सेम ॲटम्स ऑर ग्रुप्स आर ॲट सेम डिस्टन्स. म्हणजे समजा एखादा मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलमध्ये आपण काय ड्रॉ करणार? एक पॉईंट ड्रॉ करणार. याचा अर्थ एक सेंटर आपण ड्रॉ करणार आणि तो सेंटर ड्रॉ केल्यानंतर 2 सेम ॲटम किंवा 2 सेम ग्रुप हे कसे असतात? त्या पॉईंटपासून सेम डिस्टन्सवरती असतात, इक्विव्हॅलंट डिस्टन्सवरती असतात. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सेंटर ऑफ सिमेट्री समजेल. पहा एक्झाम्पल आहे तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे. पहा हा सायक्लोहेक्झेन आपण काढलेला आहे आणि या सायक्लोहेक्झेनला आपण काय करतोय? तर 6Cl आपण अटॅच करतोय क्लोरीन. तर आपण हे 6Cl काय केलेत? आपण अटॅच केलेत. पहा याच्यामध्ये आपण काय करू? एक सेंटर ड्रॉ करूया. सेंटर एक आपण पॉईंट ड्रॉ करूया. याच्यामध्ये मी काय करतो? एक सेंटर ड्रॉ करतोय. दिस इज सेंटर, राईट. दिस इज ह्या मॉलिक्यूलचा हा आहे सेंटर आणि ह्या सेंटरपासून जर मी लाईन ड्रॉ केली ह्या पण साईडला आणि ह्याही साईडला, दोन्ही साईडला जर मी लाईन ड्रॉ केली ह्या पॉईंटपासून, तर मला काय मिळाले? तर दोन्ही साईडला सेम ॲटम मिळाले Cl आणि ते सेम डिस्टन्सवरती आहेत. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर तुम्ही सेंटर ड्रॉ केला आणि त्या सेंटरपासून जर तुम्ही दोन्ही साईडला जर लाईन ड्रॉ केली तर त्या दोन्ही साईडला सेम ॲटम दिसतात, सेम डिस्टन्सवरती. याचा अर्थ त्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे? सेंटर ऑफ सिमेट्री आहे. सेंटर ऑफ सिमेट्री आहे किंवा नाही हे कशी ओळखायची? तर त्या मॉलिक्यूलमध्ये एक सेंटर ड्रॉ करायचा आणि त्या सेंटरपासून दोन्हीकडे लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? 2 सेम ॲटम मिळणार आहेत आणि ते 2 सेम ॲटम सेम डिस्टन्सवरती जर असतील तर याचा अर्थ त्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे? सेंटर ऑफ सिमेट्री आहे. मग पहा इथं आपण सेंटर ड्रॉ केला आणि दोन्ही साईडला आपण लाईन ड्रॉ केली. दोन्ही साईडला काय आहे? सेम ॲटम आहे, सेम डिस्टन्सवरती. याचा अर्थ ह्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे? सेंटर ऑफ सिमेट्री आहे. सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? पहा प्लेन ऑफ सिमेट्री. समजा आपण प्लेन टाकला तर काय होणार आहे? दोन्ही साईडला आपल्याला सेम पार्ट दिसणार आहे. याचा अर्थ याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री पण आहे, जे आपण पाठीमागं पाहिली होती ती. म्हणजे ह्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री पण आहे आणि प्लेन ऑफ सिमेट्री पण आहे. याचा अर्थ हा मॉलिक्यूल कसा आहे? अकायरल आहे. दिस इज अकायरल मॉलिक्यूल. आणि जे मॉलिक्यूल अकायरल असतात ते कसे असतात? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हे कसे असतात? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. हां सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. सिस ब्यूट टू एनी. पहा सिस ब्यूट टू एनीचं स्ट्रक्चर काय आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. समजा ह्या कार्बन टर्मला आपण अटॅच केलं इथे H आणि इथे CH3. इथे काय येणार मग सांगा? CH3. इथे काय येणार? H. दिस इज कॉल्ड सिस ब्यूट टू एनी. पहा याच्याबरोबर आपण सेंटरला काय करूया? एक पॉईंट ड्रॉ करूया. तर हा आहे सेंटर. तिथं आपण पॉईंट ड्रॉ केला आणि त्याच्यामधून आपण काय केलं?
पहा याच्यामधून आपण काय केलं, लाईन ड्रॉ केली. लाईन ड्रॉ केल्यानंतर ह्या साईडला आणि ह्या साईडला सेम ॲटम आहेत का नाही, इकडे हायड्रोजन आपल्याला मिळाला आणि इकडे आपल्याला काय मिळाला, मिथल ग्रुप मिळाला. याचा अर्थ ते सेम ॲटम मिळालेत का नाही, किंवा असं जरी तुम्ही लाईन ड्रॉ केली तरी मिळणार आहे का तुम्हाला, नाही. याचा अर्थ ह्या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे का, नाही आहे. सेंटर ऑफ सिमेट्री प्रेझेंट नाही आहे. पण जर समजा ह्या मॉलिक्यूलमध्ये तुम्ही एक प्लेन टाकला, हा प्लेन तुम्ही टाकला तर तुम्हाला काय मिळणार आहे, दोन्ही साईडला इक्वल पार्ट मिळणार आहे, राईट. दोन्ही साईडला इक्वल पार्ट मिळणार आहे. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे. सेंटर ऑफ सिमेट्री नाही आहे, परंतु काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. आणि प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर आपण त्या मॉलिक्यूलला काय म्हणतो, अकार्यल मॉलिक्यूल, दॅट इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आलं लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, ट्रान्सब्युटोएनी. थर्ड एक्झाम्पल, ट्रान्सब्युटोएनी. पहा स्ट्रक्चर काय असेल ट्रान्सब्युटोएनीचं, फक्त एच आणि CH3च्या पोझिशन चेंज करा, आपल्याला काय मिळेल, ट्रान्सब्युटोएनी. एच कुठले चेंज केले तरी चालतील. तर आपल्याला हा काय मिळाला, ट्रान्सब्युटोएनी. तर आपण याच्यामध्ये काय करूया, एक सेंटर ड्रॉ करूया. पहा हा आहे सेंटर आणि या सेंटरपासून आपण काय करूया, लाईन ड्रॉ करूया दोन्ही साईडला. पहा मी काय केलं, फर्स्ट ह्या साईडला लाईन ड्रॉ केली, काय मिळालं आपल्याला, CH3 मिळाला. आता आपण काय करूया, ह्या साईडला एक लाईन ड्रॉ करूया, काय मिळालं आपल्याला, CH3. सेम पहा 2 सेम आपल्याला ग्रुप मिळालेत सेंटरपासून दोन्ही साईडला आणि सेम डिस्टन्सवरती आहेत. इथे पण पहा इथे आपण लाईन ड्रॉ केली, हायड्रोजन मिळाला. इकडे आपण लाईन ड्रॉ केली, इकडे पण आपण हायड्रोजन मिळाला. याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे, COS आहे. POS आहे का पहा याच्यामध्ये, POS म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री आहे का पहा. याच्यामधून जर समजा आपण प्लेन टाकला, हा प्लेन टाकला तर दोन्ही साईडला इक्वल पार्ट मिळणार आहे का, नाही मिळणार. याचा अर्थ याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, नाही आहे. प्लेन ऑफ सिमेट्री नाही. मग सांगा हा मॉलिक्यूल कसा असेल, तर हा मॉलिक्यूल असेल अकार्यल मॉलिक्यूल. दिस इज अकार्यल मॉलिक्यूल. याचा अर्थ ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. पाठ्यामाग मी तुम्हाला सांगितलं मॉलिक्यूलमध्ये एक जरी सिमेट्री असली, मग ती POS असू द्या, COS असू द्या किंवा AOS असू द्या, तिन्हीपैकी एक जरी असली तरी याचा अर्थ तो मॉलिक्यूल कसा आहे, अकार्यल आहे, म्हणजेच ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहे. समजलं. ही कोणती झाली आपली सेंटर ऑफ सिमेट्री. नोट डाऊन. आता आपण 2 एलिमेंट्स ऑफ सिमेट्री कंप्लीट केलेत, प्लेन ऑफ सिमेट्री अँड सेंटर ऑफ सिमेट्री. नाव थर्ड इज ॲक्सेस ऑफ सिमेट्री, इन शॉर्ट AOS. ॲक्सेस ऑफ सिमेट्री. तर ॲक्सेस ऑफ सिमेट्री काय आहे पाहूया आपण. इमॅजिनरी ॲक्सिस, मॉलिक्यूलमध्ये काय पास करायचं आहे का, आता ॲक्सेस पास करायचं आहे. एक इमॅजिनरी ॲक्सेस पास करायचा आहे, बाय विच मॉलिक्यूल इज रोटेटेड. आणि मॉलिक्यूल काय करायचं आहे, आपल्याला रोटेट करायचं आहे. ॲक्सेस पास करायचा आणि मॉलिक्यूलला काय करायचं, रोटेट करायचं. मॉलिक्यूल इज रोटेटेड थ्रू ॲन अँगल ऑफ रोटेशन. 360 डिग्री अपॉन n. तर हे n काय आहे, इंटिजर आहे. दी सेम कंपाऊंड इज ऑप्टेन. म्हणजे समजा एक मॉलिक्यूल आहे आणि त्या मॉलिक्यूलमधून आपण काय केलं, बरोबर सेंटरमधून ॲक्सेस पास केला आणि तो मॉलिक्यूल जर आपण रोटेट केला आणि मॉलिक्यूल रोटेट केल्यानंतर जर आपल्याला सेम मॉलिक्यूल मिळाला, म्हणजे सेम कंपाऊंड मिळाला, तर याचा अर्थ त्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, ॲक्सेस ऑफ सिमेट्री आहे. आपण बघूया आता ॲक्सेस ऑफ सिमेट्रीचं एक्झाम्पल. पहा याच्यामध्ये नेक्स्ट पण करायचं आहे. इट इज डिनोटेड बाय CN. तर ॲक्सिस ऑफ सिमेट्री हे कशानं डिनोट केले जाते, CN डिनोट केले जाते. तर हे जे N आहे ते N काय आहे, ऑर्डर ऑफ ॲक्सिस. तर N काय आहे, ऑर्डर ऑफ ॲक्सिस. आणि तर आपण Nची व्हॅल्यू कधी घेऊ शकतो, इंटेजरमध्ये 2, 3, 4, 5, 6 डॅश डॅश एटसेट्रा. तर N म्हणजे काय आहे, ऑर्डर ऑफ ॲक्सिस आहे. आणि इथे Nची व्हॅल्यू किती असते, इंटिजरमध्ये असते 2, 3, 4, 5, 6 डॅश डॅश एटसेट्रा. आता ही Nची व्हॅल्यू काढतात कशी, तर पहा Nची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, N इज इक्वल टू 360 अपॉन थिटा. N इज इक्वल टू, पहा हे काय आहे, N आहे, N इज इक्वल टू 360 अपॉन थिटा. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे Nची व्हॅल्यू काढण्यासाठी.
लक्षात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा एक्झाम्पल, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया, एकदम सिम्पल एक्झाम्पल वॉटर. तर पहा वॉटरचं स्ट्रक्चर कसं आहे, HOH. आता पहा हा जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनमधून आपण काय करूया, एक ॲक्सिस पास करूया. एक आपण हा काय केला, एक ॲक्सिस पास केला. हा ॲक्सिस आहे, ॲक्सिस पास केला. आता आपल्याला काय करायचं, रोटेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, ह्या हायड्रोजनला आपण कन्सिडर करूया फर्स्ट हायड्रोजन आणि ह्या हायड्रोजनला आपण कन्सिडर करूया सेकंड हायड्रोजन. दिस इज फर्स्ट हायड्रोजन अँड दिस इज सेकंड हायड्रोजन. दिस इज फर्स्ट हायड्रोजन अँड दिस इज सेकंड हायड्रोजन. आता याला आपण काय करूया, 180 डिग्रीमध्ये आपण रोटेट करूया. आता 180 डिग्रीमध्येच का रोटेट करायचं, वॉटरला 180 डिग्रीमध्येच का रोटेट करायचं, कारण 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर हा हायड्रोजन ह्या ठिकाणी जाईल आणि हा हायड्रोजन ह्या ठिकाणी येईल. म्हणजे ॲटमची जी पोझिशन आहे ते पोझिशन कशी राहायला पाहिजे, सेम राहायला पाहिजे. म्हणजे समजा आपण जर 90 डिग्रीमध्ये रोटेट केला तर हा H2 कुठे येणार, इथे येणार, असं नाही झालं. म्हणजे रोटेट केल्यानंतर एका ॲटमच्या ठिकाणी दुसरा ॲटम यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, रोटेशन करायचं आहे. त्यामुळे वॉटर मॉलिक्यूलला आपण किती डिग्रीमध्ये रोटेट करणार, 180 डिग्रीमध्ये आपण रोटेट करणार. आता पहा 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर काय होणार, पहा H2च्या ठिकाणी काय येणार, H1, H2च्या ठिकाणी काय येणार H1 आणि H1च्या ठिकाणी काय येणार H2. म्हणजे आपल्याला हा मॉलिक्यूल असा दिसेल, इथं काय सांगा H1 आणि इथे काय सांगा H2 येणार. 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर आपण पहा हे काय केलं, आपण ॲक्सिस पास केला आहे आणि याला आपण काय केलं आहे, 180 डिग्रीमध्ये रोटेट केलं आहे. त्यानंतर पहा आपल्याला मिळाला हा मॉलिक्यूल. याच्यामधून आपण काय करूया, परत एक ॲक्सिस पास करूया आणि परत याला 180 डिग्रीमध्ये रोटेट करूया. याला परत आपण काय केलं, 180 डिग्रीमध्ये आपण याला रोटेट केलं. 180 डिग्रीमध्ये आपण याला रोटेट केलं. पहा रोटेट केल्यानंतर काय येणार, आता H1च्या ठिकाणी काय येणार H2 आणि H2च्या ठिकाणी H1 येणार आणि H1च्या ठिकाणी काय येणार H2 येणार. म्हणजे आपल्याला मॉलिक्यूल कोणता मिळेल, पहा ऑक्सिजन. इथे काय येणार सांगा आता H2, इथे काय येणार H1 येणार. कारण H1च्या ठिकाणी काय येणार H2, H2च्या ठिकाणी H1. आपल्याला हा मॉलिक्यूल मिळाला. आता पहा हा आपला होता ओरिजिनल मॉलिक्यूल. हा आपला होता ओरिजिनल मॉलिक्यूल. ओरिजिनल मॉलिक्यूलला किती वेळेस रोटेट केल्यानंतर आपल्याला तोच मॉलिक्यूल मिळाला. म्हणजे याला आपण किती वेळेस रोटेट केलं, 2 वेळेस रोटेट केलं, त्यावेळेस आपल्याला परत हाच मॉलिक्यूल मिळाला. याचा अर्थ इथं यांची व्हॅल्यू किती आली, 2 आली. यांची व्हॅल्यू 2 आली अँड देअरफॉर C2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. C2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री याचा अर्थ वॉटरमध्ये काय आहे, तर वॉटरमध्ये आहे C2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे. C2मध्ये काय आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री. कारण वॉटर मॉलिक्यूलला 2दा रोटेट केल्यानंतर आपल्याला सेम मॉलिक्यूल मिळाला, म्हणून याची ॲक्सिस ऑफ सिमेट्री कोणती आहे, C2 आहे. किंवा हेच आपण कसं काढू शकतो अजून, N म्हणजेच काय, तर ऑर्डर ऑफ ॲक्सिस. मग यांची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, 360 अपॉन काय आहे 180. आता पहा 360 अपॉन थिटाची व्हॅल्यू किती येणार 180. कारण आपण 180 डिग्रीमध्ये आपण याला रोटेट केलं आहे. मग 360 अपॉन 180 इज इक्वल टू काय आलं, 2 आलं. याचा अर्थ यांची व्हॅल्यू किती आली, 2 आली. म्हणजेच C2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री. लक्षात. याचा अर्थ वॉटरमध्ये काय आहे, C2 ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे. आणि ॲक्सिस ऑफ सिमेट्री असेल तर याचा अर्थ हा मॉलिक्यूल कसा आहे सांगा. पहा वॉटर मॉलिक्यूलमध्ये काय आहे, वॉटर मॉलिक्यूलमध्ये आहे ॲक्सिस ऑफ सिमेट्री आणि त्यामुळे हा मॉलिक्यूल कसा आहे, अकायरल. आणि अकायरल असल्यामुळं हा कसा आहे, ऑप्टिकली, दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. दिस इज ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. आलं लक्षात. आपण एक सेकंड एक्झाम्पल बघूया. हां एक्झाम्पल सेकंड BF3. तर BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड. कसं लिहितात बोरॉन ट्रायफ्लोराइड, BF. सपोज दिस इज F1, F2 अँड F3. हा F1 आहे, हा F2 आहे, हा F3 आहे. आपल्याला माहिती आहे BF3मध्ये किती बॉन्ड अँगल असतो, 120 डिग्री बॉन्ड अँगल असतो. म्हणजे हा जो अँगल आहे तो किती आहे, 120 डिग्री आहे. पहा आपण काय करूया, 120 डिग्रीमध्ये याला आपण रोटेट करूया. ॲक्सिस कुठून पास करणार,
पहा ॲक्सेस आपल्याला इथून पास करावं लागेल. ॲक्सेस आपण इथून पास केला आणि आपण हा मॉलिक्यूल जर समजा 120 डिग्रीमध्ये जर आपण याला रोटेट केलं तर काय होणार सांगा. F1 कुठे येणार, F2च्या ठिकाणी, F2 कुठे येणार, F3च्या ठिकाणी आणि F3 कुठे येणार, F1च्या ठिकाणी. म्हणजेच आपल्याला हा मॉलिक्यूल असा मिळेल. इथं काय येणार सांगा F1, इथे काय येणार F2 आणि इथे काय येणार F3. ह्या मॉलिक्यूल आपल्याला परत रोटेट करायचं आहे. जोपर्यंत हा सेम मॉलिक्यूल आपल्याला मिळत नाही, ओरिजिनल मॉलिक्यूल मिळत नाही, तोपर्यंत काय करत राहायचं, रोटेशन करत राहायचं. परत काय करणार आपण याला 120 डिग्रीमध्ये रोटेट करणार. F1च्या ठिकाणी करणार F2. ॲक्सेस कुठे आहे माहिती आहे, तर या बोरॉनमधून आपण काय केला, हा ॲक्सेस पास केला आहे. याला आपण काय करतो आहे 120 डिग्रीमध्ये रोटेट करतो आहे. काय होणार F1 F2च्या ठिकाणी F2, F3च्या ठिकाणी F3, F1च्या ठिकाणी येणार म्हणजेच B. इथे काय येणार सांगा F3, इथे काय येणार F1, इथे काय येणार F2. याच्यामध्ये परत आपण काय करूया, ॲक्सेस पास करूया. याच्यामध्ये परत आपण ॲक्सेस पास करूया आणि याला 120 डिग्रीमध्ये याला आपण रोटेट करूया. 120 डिग्री 120 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर काय होणार सांगा. पहा F2 कट येणार, इथे येणार, इथे काय येणार F3, इथे काय येणार F1. पाहता हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल कसा आहे सेम. हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल कसा आहे सेम आहे. म्हणजे ओरिजिनल मॉलिक्यूलला किती वेळेस रोटेट केल्यानंतर आपल्याला परत तोच मॉलिक्यूल मिळाला, तर 3 वेळेस आपण रोटेशन केलं 1, 2 and 3. आणि म्हणून इथं यांची व्हॅल्यू किती आली सांगा, यांची व्हॅल्यू 3 आली. आणि देअरफॉर BF3मध्ये कोणती आहे C3 ॲक्सेस ऑफ सिमेट्री. आणि म्हणून BF3मध्ये कोणते आहे तर C3 ॲक्सेस ऑफ सिमेट्री आहे. लक्षात. किंवा हे जाऊन तुम्ही कसं काढू शकताय, N = 360 अपॉन थीटा. थीटाची व्हॅल्यू किती सांगा, किती डिग्रीमध्ये आपण रोटेट केला BF3 120 डिग्रीमध्ये. 120 काय येणार 3 येणार. यांची व्हॅल्यू काय आली इथं 3 आली. याचा अर्थ C3 ॲक्सेस ऑफ सिमेट्री. लक्षात. तर इथं आपण तिन्ही पॉईंट कंप्लीट केलेत. ज्या मॉलिक्यूलमध्ये ॲक्सेस ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री असते, असे मॉलिक्यूल कसे असतात ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात, म्हणजेच अकार्यल असतात. एक जरी एलिमेंट्स ऑफ सिमेट्री असली तरी ते मॉलिक्यूल कसे असतात ऑप्टिकली इनॲक्टिव्ह असतात. आलं लक्षात. तर इथे आपण हा कोणता पॉईंट कंप्लीट केला, एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, एलिमेंट्स ऑफ सिमेट्री. आपण 3 टाईपच्या एलिमेंट्स ऑफ सिमेट्री पाहिलेत. फर्स्ट इज प्लेन ऑफ सिमेट्री, सेकंड इज सेंटर ऑफ सिमेट्री अँड थर्ड इज ॲक्सेस ऑफ सिमेट्री. ठीक आहे. आपण पुढच्या लेक्चरला इनएन्शिओमर्स, डायस्टेरियोमर्स, मेसो कंपाऊंड्स आपण डिस्कस करूया. थँक्यू.